महायुतीत शिंदेंवर दादांची कुरघोडी। शिंदेंच्या मार्गांची अजित पवारांकडून चौकशी। शक्तीपीठच्या कर्जाला दादांचा विरोध। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीतच मतभेद असल्याचं समोर आलंय। सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 12,000 कोटींच्या कर्जाला हमी दिली आहे। याच पार्श्वभूमीवर नियोजन खात्यानं थेट शिंदेंकडे असलेल्या रस्ते विकास महामंडळाचीच पडताळणी सुरू केली आहे। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियोजन खात्यानं कोणता अभिप्राय दिलाय पाहूयात। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोनं 12,000 कोटींचं कर्ज मंजूर केलंय। खुल्या बाजारातून 6.75% व्याजदरानं कर्जाची उभारणी केली जाणार आहे। हुडकोचा व्याजदर 8.85% आहे। राज्यावर आधीच 9,32,000 कोटींचं कर्ज आहे। 2025-26 मध्ये 1,54,000 कोटी व्याज भरावं लागेल। शक्तीपीठसाठी 8.85% व्याजदर व्यवहार्य नाही। नागपूर ते गोवा या 802 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय, तर त्या विरोधात आंदोलनाची ठिणगी पडली आहे। त्यानंतरही सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी दिली आहे। एवढंच नाही तर 20,787 कोटींची हमी दिली आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12,000 कोटींचं कर्ज मंजूर झालंय। त्यावरच अजित पवारांच्या नियोजन खात्यानं आक्षेप घेत कुरघोडी केली आहे। याआधीच कॅगनंही रस्ते विकास महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत। याच मुद्द्यावर राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय। काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे। हे जे प्रकल्प नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते। मात्र महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणी हात झटकलेत। एसआरडीसी कडनं जे महत्त्वाचे प्रकल्प केले जात आहेत त्यावर आता अर्थ खात्याकडनं देखरेख ठेवली जाईल अशा प्रकारची एक माहिती समोर आली आहे। ते माहिती अरे बाबा ते मला माहित नाही आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या कानावर काय माहिती आलेली नाही। महायुती सरकारमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा होत असतात। एवढंच नाही तर अजित पवारांकडून शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी दिला जात नसल्याचीही तक्रार होत असते। आता शिंदे गटानेही अजित पवारांच्या अर्थ खात्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनाच दिल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे आता अर्थ खात्यानं शक्तीपीठ महामार्गावरून केलेली कोंडी कशी फुटणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।